मार्कडवाडी हे सध्या राजकीय नेत्यांचं हॉट डेस्टिनेशन झालंय। आज सकाळी खोत आणि पडळकर यांनी सभा गाजवली तर दुपारी नाना पटोले हे मार्कडवाडीमध्ये दाखल झाले। पण ज्यांनी मतदान केलंय त्या मार्कडवाडीमधल्या ग्रामस्थांना काय वाटतं हे कुणी विचारत नाहीये। तसं मार्कडवाडी हे एकटं गाव नाही तर या परिसरामधील तब्बल 55 गावं ही मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये संघर्ष करतात असा दावा केला जातोय। जो उमेदवार मोहिते पाटलांच्या समर्थनावरती निवडणुकीला उभा असतो त्याला इथे कमीच मतं मिळतात असाही इथल्या गावकऱ्यांचा दावा आहे। आजवर आमदार उत्तमराव जानकर मोहिते पाटील यांच्या विरोधामध्ये होते म्हणून त्यांना या गावाने साथ दिली, तर आता मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये असलेल्या सातपुतेंना साथ देण्यात आल्याचं कळतंय। मार्कडवाडीत आपण उभे आहोत। आज मार्कडवाडीतला विरोधी गट म्हणजे माजी आमदार राम सातपुते यांचा गट, ज्यांना या गावातून जास्त मतं पडली आणि ज्याच्या विरोधात एवढं आंदोलन सुरू झालेलं आहे, ज्यांनी राम सातपुतेंना मतं दिली ती सगळी मंडळी आता गावातली जमायला सुरुवात झालेली आहे। मला सांगा, ज्या पद्धतीनं आज भाजप उत्तर देतंय, काय नेमकं मार्कडवाडीतली किती लोक आणि कशासाठी मतदान केलेलं होतं? राम सातपुतेंनाच झालं होतं का? नाही, राम सातपुतेचा विकासच ह्या गावात भरपूर आहे, त्यामुळे ही तर पूर्ण गाव जवळजवळ 80% गाव राम सातपुतेच्या पाठीमागे आहे। जे 10-5 पुढारी आहेत मोहिते पाटलांचं किंवा जानकर साहेबाचं, तेवढंच ही तर त्यांचं फक्त EM मशीनवर घडवून आणायचं ही आणि ही फक्त राज्यात राबवायचं ही त्यांचा संकल्प आहे। ते आम्हाला मान्य नाही, कारण हिथं जी मतदान झालंय ती खरोखरच झालंय रामभाऊ सातपुतेला आणि तिथं मोहिते पाटलाच्या विरोधातलं गाव आहे पूर्ण। काय काय तुमचं नेमकं दुखणं आहे? ही गाव मोहिते पाटील ज्यांना समर्थन करीन त्याच्या विरोधात गाव असते। मोहिते पाटलाच्या विरोधात गाव आहे। गेल्या वेळेस रामभाऊ सातपुतेला समर्थन मोहिते पाटलांनी केलं, त्यावेळेस रामभाऊ सातपुतेला 272 फक्त मतं पडली। ह्यावेळेस उत्तम जानकरला मोहिते पाटलांनी समर्थन केलं, तर ह्यावेळेस रामभाऊ सातपुतेला 1400 मतं पडायला पाहिजे होते। गेल्या वेळेस उत्तम जानकरला 1400 मतं पडली होती आणि रामभाऊ सातपुतेला 272 पडली होती। ह्यावेळेस उरत रामभाऊ सातपुतेला 1000 म्हणजे 400 मत कमी आहे आमच्या हिशोबाने। म्हणजे पण इथं विरोध उत्तम जानकरला नाही? नाही, उत्तम जानकरला इथं विरोध नाही। काय इथले 50-55 गावाची काय भूमिका असते? हे माहेश्वरच्या ह्या भागातली म्हणजे पश्चिम भागातली जी 50-60 गाव आहेत ती ह्या गावामध्ये गेले 50 वर्ष झालं मोहिते पाटील नेतृत्व करतायत। एक जातीवाद म्हणून धनगर समाजाच्या बहुबली गाव आहेत हे मतं देत नाही ती म्हणून कधी रस्ता केला नाही, कधी गटरी नव्ह 25 वर्ष विजयसिंह मोहिते पाटील बांधकाम मंत्री होतं, एक साधा पूल बांधला नाही, रस्ता तर विषय संपलाच। बांधकाम मंत्री असल्यानंतर रस्त्याचं नंदनवन व्हायला पाहिजे, सगळ्या गोष्टीचं साखर कारखाना आहे, जाणून बुजवून धनगर समाजाचा ऊस न्यायचा नाही, ऊसाचा काटा हाणायचा, दुधाच्या दारात मारायचं, मार्केट कमिटीचं निवडणुकीमध्ये बोगस सोसाट्या काढून ठेवले ते त्यांच्या भागातल्या आणि त्या माध्यमातून ती सोसायटी जिंकायची। सदाशिवनगर साखर कारखाना आहे, मसवडचे सभासद आहेत, आमच्या भागातले नाहीत। ज्या भागात ऊसच नाही अशा भागातले सभासद आहेत, त्याच्यामुळे ह्या लोकांचा एवढा रोष आहे की ह्यांना मतं कशासाठी द्यायची। सातपुते साहेबांनी विकास केल्यामुळं जनतेने मत भाजपला दिले। तर ही गावची स्थिती आहे। मोहिते पाटलांनी या पश्चिम भागाला कधीही विकासाला हात न दिल्यामुळं आमचा हा विरोध आहे आणि यामुळंच ही सर्व गावं जी आहेत ज्यांनी राम सातपुतेंना लीड दिले ते आपल्या मतावर ठाम आहेत। कॅमेरामन आविफ कागदीसह सुनील दिवाण, ABP माझा, मार्कडवाडी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।